पुन्हा एक नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आता वरती केस बांधून घेते आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की कसला ब्लॉग होणार आहे. तर आता गणपती बाप्पाच्या आगमनाचा जो उत्साह आहे ना तो मला फार आहे, मला फार आवडतो. म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा येतात ना तेव्हा तो आनंद होतो ना तर तो फार मला आवडतो. तर म्हटलं चला आता गणपती बाप्पाची साफसफाई करायला घेते मी. मुलींना सोडून आलेले आहे स्कूलला, हे गेलेले आहेत ऑफिसला, यांना सगळ्यांना डब टिफिन वगैरे पण देऊन झालेला आहे. तर म्हटलं चला आता एकटे निवांत कसं फ्रेश आता निघते मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित साफसफाई कारण की हे लोक सुट्टीवर असले की घरी व्यवस्थित साफसफाई काही होत नाही. म्हटलं चला आता मी एकटी आहे तर माझ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित आता साफसफाई करून घेईल. फरची वगैरे थोडीशी घासून घेते हॉलची, कारण की गणपती बाप्पा आपले कसे हॉलमध्येच बसतात. तर म्हटलं हॉलची फरची आता छान अशी घासून घेते मी. आता थोडंसं हार्पिक वगैरे नॉर्मल नाही का थोडेसे कॉर्नर्स वगैरे असतात ते घासून घेणार आहे. आणि आज मेन म्हणजे आज तोरण वगैरे आहेत ना हे सगळे तोरणस वगैरे काढून घेते आणि सगळं इकडून तिकडून सगळं आज जाळं काढून घेणार आहे. सगळं मागच्या रूमपासून तर मधला रूम किचन वगैरे सगळं काढून घेईल. आणि आज मेन म्हणजे आज तोरण वगैरे सगळं आज जे गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सामान आहे फुलं वगैरे तर ते सगळे आज वॉश करून मी उन्हाला लावून देणार आहे. आणि त्याच्यानंतर उद्या तर आपला हा ब्लॉग कंटिन्यूच राहणार आहे साफसफाईचा. तर एका दिवसात सगळं काही व्यवस्थित होत नाही कारण की एकटा असल्यामुळे. तर म्हटलं एका दिवसात सगळ्या काही गोष्टी शक्य नाही होणार. उद्या किचनचं जरा थोडंसं बरण्या वगैरे काय आहे ते धुवून टाका स्वच्छ आणि पोटमाळे वगैरे थोडेसे ते पण आवरून घेईल उद्याकडे. तर आजच्या याच्यात एवढंच राहणार आहे आणि हा ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत कारण की एका दिवसात साफसफाई होणार नाही. तर बघत राहा. चला तर आता मी लागते साफसफाईला. आधी सुरुवातीला हे सगळे तोरण आहे हे काढून घेते सुरुवातीला. तर आज म्हटलं ह्या खिडक्या सुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि इकडची सुद्धा जी खिडकी आहे तुम्ही बघू शकताय तर हे सुद्धा खिडकी मी छान अशी घासून घेईल कारण की खूप धूळ होऊन गेलेली आहे. तर आता मी पहिले सुरुवातीला मोठा झाडू आहे तो आमचा जाळं काढायचा तो घेऊन येते वरून. आणि इथं मी आता तोरण वगैरे काढून ठेवते. तर मी इथे ड्रेस चेंज करून घेतला आहे कारण की ड्रेसवर काम करणं म्हणजे एकदम अशक्य आहे. म्हणून आपला गाऊन बेस्ट आहे. तर आता मी झाडू घेऊन आलेले आहे टेरेसवरनं. डॅडी ते टेरेसवर असतो झाडू. तर आता हा झाडूनी आपल्याला बरीच हेल्प होईल कारण की खूप मोठा आहे. तर हे जे जाळं आहे ते सगळं मी आता काढून घेते. तुम्ही ब्लॉग बघत राहा. चला आता मग आता मी सर्वात आधी काय करते पडदे वगैरे आहे ते थोडंसं कोमट लाईट असं गरम पाणी करते आणि गरम पाण्यामध्ये असं भिजत घालून येते. आणि नॉर्मल आपल्या साध्या पाण्यामध्ये तोरण वगैरे जे आहे ते भिजत घालून येते म्हणजे तोपर्यंत भिजतील. आणि खाली आल्यानंतर मग खिडक्या वगैरे आणि ही फरची जी आहे मी ती आता घासून घेणार. तर चला मग बघत राहा. आता वरती टेरेसवर जाऊन आधी भिजत घालून येते कारण की टाकीसुद्धा भरायची आहे. इतके दिवसाचा ड्रम वगैरे भरलेला नव्हता तर आता ड्रम वगैरे सुद्धा वरती मी मोटर चालू करून ड्रम वगैरे घेऊन घेते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि तुमची पण कशी साफसफाई चालली मला ते सुद्धा कमेंट्स करून सांगा. चला घाम सुटलाय मला एकदम प्रमाणचं. चला मग आता मी जाते आहे वरती. आधी गरम पाणी काढून घेते. कपडे आता मी भिजत घालून देते. गरम पाणी आणलेलं आहे. टाकी इथं भरते कारण तापाच्या ह्याच्यात खालीच कपडे धुत होते त्याच्यामुळं टाकी भरलेली नव्हती. आता ही टाकी इथं आपण भरून घेऊयात आणि हे कपडे भिजत घालून मग मी खाली जाते आणि खिडक्या वगैरे धुते.
मध्ये वगैरे छान असे भिजत घालून आलेले आहेत आणि खालचं आता आवरून घेते, जाळं वगैरे पटकन काढून घेते, फरशी वगैरे घासून घेते, म्हणजे तोपर्यंत कपडे वगैरे छान भिजतील, पडदे जे आहे त्यांची घाण वगैरे जरा पटकन निघतील. मग कसं होतं लवकर निघतात, जर भिजत घालून ठेवले ना तर कपडे पटकन निघतात. चला तर मग आता खिडक्या आणि फरशी सगळं आवरून घेते. चला. जो मेन पोर्शन आहे आपला एंट्रीचा बरांडा आणि हॉल एकदम साफसूफ असा एकदम क्लीन करून घेतलेला आहे मी, एकदम घासून फरची सहित एकदम ही स्टाईल सहित मी घासून घेतलेला आहे सर्व आणि एकदम छान असं क्लीन झालेलं आहे. मागचे रूम आपण उद्याकडे करूयात. मागचे जे आहे किचनची साफसफाई मी उद्या सुरुवात करणार आहे आणि मागचे रूमसुद्धा त्याचबरोबर करून घेईल आणि भांडी वगैरे सुद्धा त्याचबरोबर मी धुवून घेणार आहे. तेव्हाची जी भांडी वगैरे लागतात ती, आता जे पडदे भिजत घातलेले होते ते छान असे भिजल्या गेलेले आहेत. आता ते धुवायला वरती टेरेसवर जाते. मुलींचा तर मग आता टेरेसवर जाते. कपडे छान भिजल्या गेलेले असतील. आता मस्त बराच वेळ झालेला आहे कारण की इथला आवरतच मला वेळ गेला व सगळं एकदम क्लीन करून घेतलं. ही स्टाईलसुद्धा मी छान अशी घासून घेतलेली आहे. तर चला मग आता वरती टेरेसवर जाऊन कपडे धुवून घेते. ब्लॉग बघत राहा कसा वाटतोय.
सो फायनली आता सगळं काही आवरून झालेलं आहे, सगळं नाही पण हॉल आणि आमचा पुढचा जो स्पेस आहे तो छान असा क्लीन करून घेतलेला आहे म्हणू शकता. आणि कपडे पडदे वगैरे सगळे जे पडदे वगैरे होते ते सगळे धुवून आलेले आहेत आणि सगळे तोरण वगैरे जे होते सगळे तोरण मी काढलेले आहेत आणि ते धुवून काढलेले आहेत. आता राहिले काय, भांडी राहिलेली आहेत, देवाची पण भांडी आणि किचनचं साफसफाई राहिलेली आहे आणि लास्टचे जे 2 रूम आहेत त्यांचे पण साफसफाई राहिलेली आहेत. तर आता बघू, थोडंसं रेस्ट घेते. मुली येतील आता, कारण की मला हे सगळं आवरतच 2 वाजून गेलेले आहेत. आता मुलींचा स्कूलचा टाईम झालेला आहे, तर ते येतील. आज त्यांना घ्यायला काही शक्य नाही झालं मला जाणं. ते आल्यानंतर त्यांना जेवण देईल, मी सुद्धा थोडंसं काहीतरी खाऊन घेईल, एनर्जी येईल कारण की बॉडीमध्ये. तर मग ते थोडंसं खाल्ल्यानंतर मग मी संध्याकाळपर्यंत ते 2 रूम तरी क्लीन करून घेणार आहे. तर व्लॉग बघत राहा कसा वाटतो आणि तुमची साफसफाई कशी झालेली आहे ती सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर आता फुल थकल्यासारखं फील होते मला, कारण की प्रमाणाच्या बाहेर कपडे पण जास्त होते आणि तरी मी अर्धे मशीनला लावले होते आणि त्यानंतर अर्धे पडदे वगैरे सगळे धुवून काढले. आणि मेन म्हणजे हे जे कॉर्नर्स आहे ना, हे कॉर्नर्स मी थोडे करून असे छान असे घासून घेतले, कारण की होऊन जातं, कारण की आपण डेली तर इतकी डीप क्लिनिंग करत नाही. त्यासाठीच म्हटलं आज चला, आज थोडासा वेळ लागला चालत, कंबर दुखली तरी चालत, पण गणपती बाप्पाचा आनंद जो आहे ना, गणपती बाप्पाचा, तर खूप छान असा उत्साह आहे. तर त्यासाठीच म्हटलं चला, ही इकडचे कॉर्नर्स वगैरे मी सगळे कॉर्नर्स छान असे घासून काढले स्वतः. आणि स्टाईल वगैरे ही जी माझ्या मागची स्टाईल आहे हिलासुद्धा मी छान अशी धुवून काढली, कारण की हा पेंट वेगळा आहे, काय म्हणतात त्याला नाही का, मला नाव नाही माहिती, पण वॉशेबल आहे, त्याच्यामुळंच याला वॉश करून घेतली आहे भिंतीला. पण इकडच्या ज्या भिंती आहे तो वॉशेबल कलर नाही आहे, तो करू आपण एकदा परमनंट, ज्यावेळेस आपला चांगला बजेट झाला तर त्यावेळेस परमनंट कलर करणार आहोत आम्ही. तर सध्या त्या भिंतींना नाही केलं मी, तरी थोडं पाणी मी ओतून करून घेतलेलं आहे, कारण की आपलं कसं गणपती बाप्पा इकडे ह्या जागेवर बसणार आहेत, त्यासाठी इथलं जागा छान अशी धुवून घेतली, सगळीच घेतली. आणि चला मग मुली आल्या की जेवण केल्यानंतर मग आपण तिकडचं मागचं रूम आवरून, तिथंसुद्धा खूप असर आहे प्रमाणाच्या बाहेरपासून, कारण मी काय केलं, इकडचे कपडे वगैरे सगळे तिथं जाऊन ठेवून दिलेले आहे. इकडची फ्रेम, साईबाबांची फ्रेम, बऱ्याच काही गोष्टी इकडच्या होत्या ना, सगळ्या पाठीमागं जाऊन ठेवलेले आहे. मी तुम्हाला दाखवते, मागं डेंजर पसार आहे आणि तो बघून असं कोणी जर असतं म्हणजे नाही का, असं तो पसारा बघून नाही का असं वाटलं झोपून जावं असं वाटलं, तो पसारा बघून मी तुम्हाला दाखवते तो पसारा. त्याच्यामध्ये भांडी अजून गच्च पडलेले आहेत आणि इकडं बापरे, मी सगळं इकडं फेकून दिलं होतं, फोटोमॅटपासून सगळं, बापरे, बेडवर कपडे वगैरे सगळीकडं काही पांगलेलं आहे. इकडच्या बेडवर सुद्धा बापरे, मी कपडे म्हटलं आता इकडची सुद्धा मला फरची छान अशी घासून घ्यायची. आणि याचा जो पाण्याचा फ्लो आहे ना, हे इकडच्या वॉशिंग मशीनच्या बाथरूममध्ये जातो, तर त्याच्यामुळेच म्हटलं चला इकडची पण घासून घेईल आणि ह्या बाथरूममध्ये असा फ्लो चालला जातो. तर आता इकडचा पसारा सगळा आवरायचा आहे आणि वाजलेले आहेत 2, तर बघू कसं काय होतं. देवा शक्ती दे गणपती बाप्पा, हे गणपती बाप्पामुळंच सगळं काही शक्य होतं. तर आता चला आवरते मी एक करून सगळा इकडचा पसारा तिकडं, आणि तिकडची साफसफाई छान झालेली आहे. आता असं वाटतंय तिकडं काहीच घाण ठेवायची नाही, आता असं वाटतंय. आता हे DJ वगैरे, शिवण्याश्रयाची फ्रेम, साईबाबांची फ्रेम, आता हे सगळं पुसून शेवटी सगळं नंतरच लावू. ही फ्रेम मला काढता नाही आली, कारण की हे असले तरच शक्य होईल, त्या दिवशी यांनी काढली नाही. तर आता हे सगळं क्लीन झालेलं आहे. चला व्लॉग बघत राहा, मुली येतील आता. मी आता फ्रेश झालेले आहे, कारण की जे कामं आवरत गाऊनची अवस्था एकदम बेकार झाली होती माझी, आणि थोडंसं फ्रेश झाली. मुलीसुद्धा स्कूलमधून आलेल्या आहेत आणि आता आम्ही तिघींनी मिळून जेवण केलेले आहेत. आणि चला आता किचनमध्ये भांडी वगैरे ती सगळी आवरून घेते, त्याच्यानंतर थोडंसं एक नॉर्मल पडी मारते, जास्त पण नाही. आणि त्याच्यानंतर शक्यतो मी मारणारच नाही, मी झोपणारच नाही. मला जोपर्यंत ते सगळं मागचे रूम क्लीन होत नाही ना, तोपर्यंत मी झोपणार नाही. ते क्लीन झाले की मगच आपण झोपू, निवांत आराम करू. असं वाटतंय ब्लॉग नक्की कमेंट्स करत जा, जास्तीत जास्त कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्समुळं छान वाटतं की त्याच्यामुळे तुम्ही बघतात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडते असं समजतं, तर जास्तीत जास्त कमेंट्स करत जा. तर चला आता मी किचनमध्ये भांडी आवरून घेते. आता किचन झालेलं आहे क्लीन, बरं वाटलं जरासं, कारण की सकाळपासून मी ते पुढचं आवरत होते तर एकदम घाण झालेली होती. तर आता एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे, गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे. तर बाकीचं किचनचे जे बरण्या वगैरे आहेत त्या मी उद्याच करणार आहे. आज मागचे रूम दोन्ही करून घेते क्लीन
आणि भरण्या वगैरे ते आहे ते उद्या, ही स्टाईल वगैरे आहे ती सगळी पुसून घेईल आणि मग इकडचा पोटमाळा सुद्धा उद्याच करणार आहे आणि देवाची भांडी वगैरे पण उद्याच सगळं करत. आणि तर आता मधले दोन्ही रूम आता क्लीन करून घेते. त्यात श्रेया मला हेल्प करणार आहे कारण की एकटीने सकाळी मी खूप अवधान्या दिल्या तर आता श्रेया मला मदत करणार आहे. तर चला तर आता मधल्या रूमचं आधी हा सगळा बसारा श्रेया आपल्याला मागं जाऊ द्यावा लागणार आहे. अरे आप्पाचा विषय हाड आहे इथं, बघ इथं हाड दुखायला लागलं पार. इथं ते देवाचे जे आहेत मूर्त्या वगैरे सगळ्या मी इथं ठेवून दिल्या होत्या तिकडे. श्रेया बाप्पांची मूर्तीवर पाडू नको. तर आता चला, हा ते तुझं झालेलं आहे आता ते क्लीन. आपण फक्त काय जाळ तर काही एवढं दिसत नाहीये पण आपण तरी पण क्लीन करून घेऊयात. मला हा ऍक्च्युली इथला पोटमाळा जो आहे ना हे डबे वगैरे सगळे काढून घेते आणि झाडून घेते एक छान व्यवस्थित. शिवण्याचं काय खेळणे खुळणे ते सगळे साईडला फेकून देते. फेक तिकडे काम धंदे नसतं. ए नको ना बाई, शिव पाडशील ना यार तू. काय ठेव नको, ठेव बाई. पप्पाने एवढं जीव काढून व्यवस्थित आणलेलं आहे गणपती बाप्पा तुझ्यासाठी. हा मग तू जाय, मग काय खेळायला घेते का? हा उचलणार. श्रेया अय चष्मा लावून बसायचं नाही. चला मागं जाऊ द्या सगळं. श्रेया कपडे वगैरे सगळे मागच्या बेडवर जाऊ द्या. इकडचा रूम क्लीन झाला का मग तिकडचा रूम क्लीन करू. बापरे इथं पसारा बघ ना. मी हा इथं फरची घासायची होती म्हणून मी हे केलं होतं. फरची कोणती घासली? ही घासायची ना, हॉल आणि वरांडा. आता तू घासणार आहे? हा इथं घासणार आहे. पाणी ओतून तुला पाणी आणून द्यायचंय मला फक्त, बस. तिकडे जाईल ना सगळं पाणी. चल तू मधल्या रूम मध्ये आण ना सगळं. चल पटकन इकडचं सगळं इकडं मला तेवढी हेल्प करा. मग नंतर मी खुर्चीवर चढून हे डबे काढून घेते. काय काय पसारा आहे तो सगळं आपण काढून झाडून घेऊयात. सगळे बुजगावणी सरक्ष. शिव तू डेकोरेशनचं सामान. अगं ए मूर्ख, ते खेळायचं नाही, डेकोरेशनचं सामान आहे ना मूर्ख. सकाळ तू साडी काढली यार श्रेया. तू मला माहिती तू अशीच करते, काढते आणि सगळं घाण करते. टीचर डेला साडी घालून जायची, सगळी घाण करून ठेवली नाही. शिव तू काय करते? तू हेल्प करणार होती ना? अय माकड, तू हेल्प करणार होती ना? मग चल चल इकडचं सगळं. दीदी कशी करते? सगळ्या उशा वगैरे इथं ठेवून द्या. जाळ काढत त्या. श्रेया खाली नको पाडू. श्रेया उशा नको काढू. ते एका साईडला व्यवस्थित रचून दे. आपला बेड क्लीन. ऍक्च्युली ते पालच्या दिवशी आपण सगळं झाडलेलंच आहे. पाल आली होती त्या दिवशी. फक्त मला वरचं जाळ वगैरे काढून घ्यायचंय आणि फरशी घासायची आहे. आणि थोडंसं कपाट आहे ना छान अशी तुम्ही पुसून घ्या स्प्रे मारून थोडंसं. हां आणि ते युनिफॉर्म नाही ते राहू दे, थांब. सगळं आवडते ना तू. अरे पण हे मला सांग, हे काय करायचंय? हे आता सध्या इथं पुसून मग मूर्त्या. शिव सरा मूर्ती आहे. शिव सरा डोक्यात पण राहिलं. तुझं काय रे? साफसफाई करते. हात दुखतो का? पप्पाची हाईट असते का पडत पण त्या नाही वेळ. आता काय करणार? पण मला माझ्या हाईट नाही. एकदा मी साफ करते. तुला नाही ऐकू येत ढोळची ॲलर्जी. तुझा तिकडं नाक बंद करते. पडेल कोण करणार? दिसतंय. झाडू दे पटकन. तू तिकडे तोंड करशील. म्हणजे कपाटावर जात आहे सगळं. धूळ कपाट सर कोणत्या झाडता येईल. कोण आहे काय? दिस हाऊस इज व्हेरी खडूस. कोण रे एवढा वरती जाऊन? हे माझी माहित मला. तू नाही मम्मी खरं पप्पा शपथ मी नाही केलं. नाही दिस हाऊस इज व्हेरी खडूस. मी नाही दिलं. पप्पाने दिलं.
हा पप्पा एवढ्या वरती चढून देणार आहे. मी नाही दिलं. पप्पांची हाईट खूप मोठी आहे ना. नाही खरं सांगते मी नाही दिलं. आता वरचं जाळ काढलेलं आहे पण वरती असं झालंय 3 काच आहेत लॉंग मधल्या. यांनी ज्यावेळेस शॉप ओपन केलं होतं आम्ही इथे पुढच्या जो स्पेस आहे ना वरांड्याचा तिथं शॉप ओपन केलं होतं तर त्या काचा आहेत जरा तर त्याच्यामुळे थोडंसं गडबड आहे. मी यांना म्हणते खूप दिवसापासून काढा काढा म्हणून पण आमचे साहेब काही ऐकत नाहीये. काढून टेरेसवर एकदा ठेवून द्या कारण की त्याच्यामुळे काय होतं खाली पाल वगैरे बसायची भीती वाटते पण आता सध्या पाल नाहीये. आज ती तर दिसून आली असती पण तरी मी झाडून घेतलेलं आहे. वरती बघू शकते साफ करून घेतलेले डबे ठेवलेले. जमलं तर डब्यातून घासायचा प्रयत्न करणार आहे उद्या मी. आणि देवाची भांडी वगैरे ती सुद्धा घासून काढल. तर बघत राहा ब्लॉग कसा वाटतोय. आमचे येडच आहे. आता श्रेया मला हे श्रेया ती फ्रेम उचल आधी. आणि ही काय करते काय माहिती वेळेच आहे. हे पण मागे जाऊ दे. आधी हा रूम क्लीन करून सामान इकडे आणू असं करू. ते कॅलेंडर लावून दे तिथं. कॅलेंडरच महत्व. चला मग आवडतोय अजून. तसं हा ऍक्च्युअली हा रूम तर आम्ही कसं आहे आवरतच राहतो. सगळंच आवरत राहते. ऑलरेडी किचन पण रेडीच करत राहते पण कसं एकदा गणपती बाप्पा येत आहे तर साफसफाई करणं गरजेचंच आहे. प्रॉपर साफसफाई म्हणजे कसं पोटमाळे आपण नेहमी साफ करत नाही त्यासाठी पोटमाळे वगैरे साफ करावं लागतात. आणि डबे वगैरे तर हर महिन्याला आपण करतच असतो साफ. किराणा वगैरे भरला काय ते पण काही एवढं महत्वाचं नसतं पण जाळं जुळं वगैरे काय असेल ते सगळं साफसफाई करून गणपती बाप्पाचे जे लागणारं सामान डेकोरेशनचं वगैरे त्यांचे कपडे म्हणजे काय असेल ते जे गोष्टी सगळ्या क्लीन करून घ्यायच्या. चल जा हे काही कामाचं नाही. तुझ्या ट्युशनचा टाइम होतोय. चल जा लवकर तिकडं. शिवडा हे तिकडे घे. शिवडा हे हा पप्पाने किती लांबून आणलं होतं ते. शिव सुद्धा मी थोडंसं कॉर्नर्सला फक्त ओनली वन हार्पिक टाकून असं ब्रशच्या साहाय्याने असं घासून घेते जेणेकरून ते आतमध्ये जी अशी धूळ वगैरे असते ती अशी घाण वाजते डस्ट बसते ना तर ती ब्रशच्या साहाय्याने अशी व्यवस्थित निघून जाते आणि फरची जी आहे ना एकदम छान क्लीन होऊन जाते. तर इथे श्रेया पुसते थोडंसं कपाट आणि बाकी सामान वरती ठेवून दिले. आता ही फरची पूर्ण घासून घेते आणि इथं पाणी जास्त ओतणार नाही. इथं नॉर्मल कपड्यांनीच पुसून घेणार आहे. थोडंसं निरम्याचं पाणी आणलेलं करून गरम पाणी टाकून दिलं का मग छान फरची निघून जाते. पांढरी शुभ्र दिसते मग. आणि त्यानंतर मग इकडचा पसारा बापरे कसला पसारा इथे पण. तर आता चला आवरतो आम्ही. कशाचं पाणी आहे? नाही मी जास्त ओतत नाही पाणी फक्त घासून घेते कपड्यांनी पुसून घेते तसं काही घाण वगैरे निघून जाते ना. निरम्याचं पाणी श्रेया पाय सटकतील तू खुर्ची असे कॉर्नर्स संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही आता मधला रूमच आवरला. बाकीचे काम अजून पडलेले आहेत पण आता एकदम बॉडी पेन व्हायला लागलेली आहे. तरी पण आपण मागचा रूम साफ करून घेऊयात म्हणजे कसं होतं मग उद्या थोडंसंच काम राहील. किचनचंच राहील आणि भांडी वगैरेच राहतील ते होऊन जातील. बरण्या वगैरे इझिली पटकन किचनमध्ये करेल नाही तर टेरेसवर घेऊन जाईल वगैरे. जमलं तर टेरेसवर नेईल नाही तर बहुतेक माझं असं प्लॅनिंग चाललं आहे किचनमध्येच घासून टाकावा. तर बघू आता किचन मागचं रूम आता दोघी मिळून आवरून घेतो. मी तर वैतागले सकाळपासून जसं मुलींना स्कूलमध्ये सोडून आले तसं माझं आजचं चालूच आहे. तर बापरे चला तर मग बघत राहा. जाम बॉडी पेनफुल झालेली आहे. आता यांचं साहेबांचं यायचं पण वेळ झालेला आहे. तसं अजून आहे 1 तास आता निघाले असतील ते पण ते यायच्या आधी आता आवरून घेतो सगळं कामं. किचन पण क्लीन झालेलंच आहे. आता फक्त ओनली मागचा रूम आणि ते कपडे वगैरे पडलेले सगळे वेळ ते क्लीन करून घेतो. केसांचा अवतर झालेला आहे. चला तर मग बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा. बापरे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि फायनली सगळं घर आवरून झालेलं आहे आणि साहेब आलेले आहेत ऑफिसमधनं. साहेबांनी टेबलसुद्धा खाली आणलेला आहे आणि त्यांचं चालू झालेलं आहे डेकोरेशन करायचं सुरुवात. तर हां तू टेबल खाली आहेस. तर सगळं घर आता एकदम छान असं क्लीन झालेलं आहे. इथून तिथून आमचा रेल्वेचे डबे क्लीन झालेले आहेत.
आणि छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. स्वतःने फ्रेश झालो पण घर फ्रेश झालं ना तर एक मनाला एकदम छान अशी प्रसन्नता मिळते घर जेव्हा फ्रेश असलं का. हां तर आता यांचं डेकोरेशन करायचं काम चालू आहे. तर आयडिया थोडंसं एक टेबल आणून मी ठेवलेलं आहे पण एक आयडिया ते करतायत म्हणजे नाही का कसं करायचं काय करायचं. तर अजून साक्षी आमची आलेली नाही. साक्षी आली की मग ती पण थोडीफार हेल्प करेल. तर चला मग आता आज तर झालेले आहेत मागचा रूम, वरचा रूम आणि आपला हा पुढचा पोर्शन आहे जिथं गणपती बाप्पा बसणार आहे तिथं आणि पुढचा प्लेस आमचा हा क्लीन झालेला आहे. आता राहिला आहे किचन आणि भांडी. ते आता ते उद्या करूयात. कंटिन्यू करत राहा. उद्यासुद्धा मी साफसफाई करणार आहे. आणि शिवण्या तू जर गणपती बाप्पा पाडले ना लक्षात ठेव बरं का. सांगा तिला श्रेय बाबा बघा कशी मी तिथं टेबलवर ठेवून आले होते. तिथं नाही तिथं थोडंसं पुसायचं बाकी काच पुसायची राहिलेली थोडीशी काच पुसली. मग त्यांना त्या गणपती बाप्पाला पण पुसायचं आहे ना. आता हे सगळं म्हटलं ते गणपती बाप्पा फ्रेम वगैरे आहे ते सगळ्या पुसून लावून देईल. पडदे वगैरे सुकलेले नाही आहेत अजून. वातावरण थोडंसं पावसाचं होतं तर पडदे उद्याच आणेल आणि लास्ट एंडिंगला हरतालिकेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी मी आणेल आणि ते पडदे वगैरे सगळे लावून घेईल. तर बघत राहा. चला मग साहेब आता चालू आहे त्यांचं डेकोरेशन करायचं काम आणि मी करते आता स्वयंपाक थोडंसं पेट पूजासाठी काहीतरी. चल काय म्हणताय तुम्ही कसं म्हणताय पण मग मागचं कसं करशाल पण सेम तशी आपल्याला भेटेल का. आता शिवण्याचा टेंट होता त्याचा आम्ही साचा तयार केलेला आहे पण असं झालं घोळ की मागचं याच्यासाठी कमी पडतंय. पाठीमागे का खाली अजून दुसरे आणायचे आहेत ना. अजून बेडशीट लागणार आहे टेबलला कव्हर करण्यासाठी कारण की यूज केलेल्या बेडशीट नाही वापरायचे असतात त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी नवीनच घेत असतो. तर आता टेबलसुद्धा कव्हर करण्यासाठी बेडशीट किंवा एखादं कापड वगैरे घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आता करणार आहेत. तर लास्ट एंडिंगला दाखवू तुम्हाला डेकोरेशन कसं आहे. हां बघ आता हिचं दिमाग इंजिनियरची आजी काय म्हणायची आमची ना आजल सासू म्हणायची इंजिनियरची औलाद इंजिनियर की औलाद. हो नाही प्लेन लावू आपण. नेक्स्ट मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर कालची सफाई झाली आणि त्याच्यानंतर जो बॉडी पेन झाला बापरे. असंही बॉडी पेन होतोच आहे कारण की ताप आलेला होता ना. तर त्याच्यानंतर मेडिकलवाला आमच्या शेजारची ताई आहेत तर त्यांना मेडिकलवाला म्हटलं होतं की हे चिकनगुन्याची लक्षणं आहेत आणि त्याचं ताप तुम्हाला नंतर येणार नाही पण जे बॉडी पेन आहे ना कंटिन्यूली होणारच आहे. तर मी रात्री गोळी घेतली होती आता थोडंसं कमी झालेलं आहे पण जे पाय वगैरे आहेत ना म्हणजे हा ताप पहिल्यांदा असंच आलेला आहे बरं का. म्हणजे असा ताप कधीच आलेला नव्हता. ह्यावेळेस फर्स्ट टाइम हे असं लक्षणं जाणवत आहेत कारण की ताप तर गेलेला आहे पण जे पाय वगैरे आहेत ना पाय इतके प्रमाणाच्या बाहेर भारी झालेले आहेत आणि दुखत आहेत. कमरेपासून खाली इतका जाम झालेले आहेत ना पाय वगैरे खूपच जाम झालेले आहे आणि खूप त्रास पण होतोय. रात्रभर असं अंग दुखत होतं आणि गोळी घेतली आता थोडंसं बरं वाटतं बेटर आहे थोडंसं. म्हटलं चला आता हे गेलेले आहेत ऑफिसला तर चालू आहेत आता आमची कामं. आता मी सुरू केलेली आहे. थोडीफार भांडी इथं मी घासून टाकलेली आहेत आणि काही काचेचे ग्लास वगैरे होते ते बघू शकता इथे घासलेले आहेत आणि छान असं ऊन पडलेलं आहे मस्त. तर म्हटलं चला आता पटापटा किचनमधले जे बरण्या वगैरे आहेत त्या सगळ्या रिकाम्या करून छान अशा निरम्याच्या पाण्यामध्ये असं छान धुवून घेते आणि देवाची जी भांडी वगैरे आहे ती धुवून घेते आणि किचनचा जो पोटमाळा आहे तो सुद्धा साफ करून घेते. फ्रीज वगैरे सरकून थोडंसं तिथली फरची वगैरे किचन ओट्याच्या खालचं वगैरे तिथला आवरून घेते. तर शिवण्याचं चालू झालेले आहेत उद्योग. आत्ताच तिला एक फटका दिलेला आहे कारण की ती खूप उद्योग करत राहते. काही ना काही उद्योग चालूच असतात. आता फ्रीजमध्ये डोकवते बघू शकते आणि काही ना काही उद्योग तिला खूप येतात म्हणजे काही पण क्ले खेळत बसल नाही तर कागद कटिंग करत बसल नाही तर मग आत्ता जस्ट इतक्यात तिने काय केलं माझे इव्हियॉनच्या कॅप्सूल आहेत ना मी स्किनला अप्लाय करते तर त्या तिने काढून वाटतं काहीतरी उद्योग करून संपवलं अख्खं पॅकेट. अख्खं नव्हतं पण 2-3 होते त्याच्यामध्ये. मी आत्ता काहीतरी लास्ट टाईम 2-3 दिवसापूर्वी लावलेले होते स्किनला रात्रीला. तर तिने त्याच्यात तरी 3 होत्या तर तिने संपवल्यात त्या आणि ती सांगत सुद्धा नाही की मम्मी मी काय केलं म्हणून.
अशी उद्योगी परेशान करून सोडतात. चला तर मग आता आवरते. आता हॉल मस्त आपला क्लीन चकाचक आहे. मागचे रूम रेडी झालेले आहे मस्त. आता फक्त ओनली किचन बाकी आहे. तर आता किचन मी याच्यासाठीच थांबवले होते. म्हटलं यांना काय खायचं असेल ते खाऊन घेऊ द्या. मग त्याच्यासाठीच मी थांबलेले होते. आता यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे. तर आता किचन साफ करेन आणि आता किचनमध्ये काहीच बनणार नाही. बशट वगैरे काहीच बनवणार नाही. तर चला मग बघत राहा, व्लॉग कंटिन्यू करत राहा. अशी खिचडी श्रेयाच्या हातची. तर आज मी कामात होते तर श्रेयाने बघू शकताय मस्त तिच्या पद्धतीने व्यवस्थित खिचडी टाकलेली आहे. तर खूप मस्त. आता आपण टेस्ट करून बघूयात. चल शिव, चला तर आपण ट्राय करूयात श्रेयाच्या हातची खिचडी कशी लागते. आणि चला आता मग बाकीचा आता किचनचा पोटमाळा झालेला आहे आणि मी सामान थोडंसं सेट करून दिलेलं आहे. आणि आता राहिलं किचनची स्टाईल पुसायची राहिलेली आहे आणि 1-2 डबे राहिलेले आहेत. डबे म्हणजे ज्याच्यात पापड वगैरे आहे ते मागच्या पोटमाळ्यावर ठेवलेले आहेत म्हणून ते डबे राहिलेले. मला ना जास्त भांडे नाही आवडत, कारण की काय होतं आवरावर आपल्यालाच लागतं. त्यासाठी डबे पण मोजकेच आहेत. आणि बाकीचे जार वगैरे आहेत ते किचनमधले ते जसे की मी धुतलेत त्याच्यामध्ये डाळी साळी वगैरे असतात. आणि बाकीचे स्टीलचे डबे आहेत त्यात पापड वगैरे कुरडई असं राहतं. तर ते आता मी थोडेसे रिकामे केलेले आहेत ते. आणि प्रसादाचं जे पातेलं आहे ते सुद्धा धुवून घ्यायचं आहे. तर चला मग अशा पद्धतीने आता थोडंसं ब्रेक घेतलेला आहे. खिचडी श्रेयाच्या हातची आपण ट्राय करू कशी बनलेली आहे. तर चला आता आम्ही जेवण करतो. तुम्ही पण या जेवायला. आणि बाकीचे पुढचे कामं तर चालूच राहतील. अजून भरपूर पसारा आहे. चला. पावसाचं पण आहे आज, त्याच्यामुळे मी डबे इथंच ठेवलेले आहेत. आणि इथं थोडेसे झाकणं वगैरे ठेवलेले आहेत. आणि बाकीचे सामान सगळं उचलून घेतलं. देवाची भांडी वगैरे इथं ठेवून दिलेली आहे. आणि घर बघू शकताय एकदम मस्त चकाचक असं क्लीन झालेलं आहे. वरचा पोटमाळा पण छान असं क्लीन करून घेतला आहे. फ्रीजसुद्धा. आणि आता इथं थोडंसं राहिलेलं आहे. ही छोटीशी रॅक मला साफ करायची आहे. पण शिवण्याला भूक लागली म्हणून शिवण्या म्हणते मम्मी चल. आणि हे बरण्या वगैरे मी तिथं अशा रचून दिल्या म्हणजे फॅनच्या याच्याने सुकून जातील. रॅक्सुद्धा लावली आहे. भांडी वगैरे छान अशी पुसून. चला मग आता शिवण्याला लावी भूक. आता आपण तिला मॅगी खायची आहे. मॅगी घ्यायला जाऊयात. इकडं सुद्धा सगळं आवरलं गेलेलं आहे. हे थोडंसं कुरडई पापड होते ते आता डबे पुसूनच घेईल पटकन आणि घेऊन देईल, कारण की ऊन वगैरे पडत नाही ते परत वातड होतात. चला तर मग.